श्री स्वामी समर्थ. काल ना दिवसभर लाईट नव्हती आणि रात्री 11-11:30ला लाईट आली. तर माझे ब्लाऊज शिवायचे होते, तर ते काही शिवणं झाले नाही. मग सकाळी लवकर 5लाच उठले आणि ब्लाऊज शिवत बसले ते आणि अर्जंट द्यायचे होते. ब्लाऊज शिवणं झाले आणि लाईट गेली. तेवढं बरं तरी झालं माझे ब्लाऊज झाले, नाहीतर मला बोलणे खावं लागले असते आज पण. लाईट गेल्यावरती नंतर मुलांचं आवरून दिलं. सगळं काही घरचं काम आवरून घेतलं. बरेच काम आज लाईटमुळे माझे बाकी होते आणि म्हटलं लाईट येईल येईल त्यासाठी मग रिकामा बसूस तर चला म्हटलं की ब्लाऊज कट करून घ्या. ब्लाऊज कट करण्यातही बराच वेळ गेला तरी पण लाईट काही आलीच नाही. लाईटीची वाट बघून बघून बरेच काही मी ब्लाऊज कट केले आणि हे अस्तर ना मी माझ्याकडेच ठेवत असते तागे आणि हे अस्तर एकदम क्वालिटी चांगली आहे. कलर वगैरे काही जात नाही आणि पॉलिस्टर कॉटन मिक्स आहे. ब्लाऊज फाटेल पण अस्तर काही फाटत नाही. असं आहे अस्तर. आणि काही काही अस्तरांना ब्लाऊज खराब व्हायच्या अगोदरच अस्तर खराब होतं. तर असं होत नाही. आज वातावरण पण इतकं बिघडलं होतं ना, की एवढं आभाळ आलेलं आहे. जसं काय पावसाळ्याचे दिवस आहेत असं वाटत होतं. लाईट नसल्यावरती किती कामे बंद पडतात. माझं शिवणकाम बंद पडलंय. घरात अंधार, भांडे राहिलेत, पाणी नाहीये, फ्रीजमधला भाजीपाला खराब झाला आणि कपडे पण बाकी आहे. तर लाईटीची किती आवश्यकता झाली ना आपल्याला. सगळं काही आजकाल लाईटवरच आहे. तर लाईट नसली की सगळे काही कामं बंद पडून जातात. आमची सारखी सारखी लाईट जाते तर असंच होतं. बाय.